मुखेड नगर परिषद निवडणुकीच्या छाननीवेळी भाजपा उमेदवारांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ विजया धोंडीराम देबडवार आणि अन्य 14 उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविला होता। परंतु आता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा अंतिम निर्णय आला असून तो भाजपला मोठा धक्का देणारा ठरलाय। मुखेड नगर परिषद निवडणुकीच्या छाननीवेळी भाजप उमेदवारांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार विजया धोंडीराम देबडवार आणि अन्य 14 उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर आक्षेप फेटाळून लावत अध्यक्षपदासह 15 अर्ज वैध ठरविले होते। या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती। भाजपने जिल्हा न्यायालयात निवडणूक अपील दाखल केले होते। या प्रकरणी दिनांक 24 तारखेला जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश संतोष देशमुख यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली। अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात आला। या प्रकरणी दिनांक 26 नोव्हेंबरला जिल्हा न्यायाधीश संतोष देशमुख यांनी भाजपचे आक्षेप फेटाळत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे निकाल दिले आहे। हा निकाल येताच मुखेड शिवसेनेच्या आणि सर्व उमेदवार यांच्या वतीनं मिरवणूक काढत जल्लोष साजरा करण्यात आला आणि मुखेड भाजपला मोठा धक्का आणि शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे शिवसैनिकांमधून बोललं जात आहे। मुखेड नगर परिषदेच्या नामनिर्देशन छाननीच्या दिवशी भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारावर आक्षेपार्ह अर्ज दाखल केले होते आणि ते न्यायालयामध्ये आहेत। आपल्यासोबत न्यायालयामध्ये आज त्यांचा निकाल लागलेला आहे। आपल्यासोबत उमेदवार आहेत। नेमकं काय निकाल लागलेला काय सांगाल तुम्ही? जो निकाल त्यांनी पिटिशन दाखल केलेली होती की या ठिकाणी स्वाक्षरी वगैरे नाही, तर न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची स्वाक्षरीची गरज नाही। कारण जाणून बुजून त्यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी त्या ठिकाणी केलेला होता। पण आज या ठिकाणी लोकशाहीचा विजय झाला म्हणायला हरकत नाही, कारण न्यायालयाने हे लोकशाहीच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि धुंडशाहीला या ठिकाणी प्रत्युत्तर या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेला देखील या धुंडशाहीच्या विरोधात आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावं असं आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो। कारण या ठिकाणी जो कोणी आवाज उठेल त्याचा आवाज या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न करण्यात येतो। कारण गोरगरीब जनता जी आहे त्याच्यावर खूप मोठं दडपण आहे आणि आजच्या न्यायालयाच्या निकालानं सर्वसामान्य लोकांचा हा विजय म्हणायला हरकत नाही, हा लोकशाहीचा विजय म्हणायला हरकत नाही। नक्कीच या ठिकाणी आज या ठिकाणी शिवसेनेचा जल्लोष साजरा होत असताना आपल्याला दिसत आहे। आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। अशोक बच्चेवार साहेब, नेमकं काय सांगाल या ठिकाणी? आज माननीय न्यायालयामध्ये जे दाखल केलेले अर्ज होते ते पदाचा दुरुपयोग करून त्यांनी सर्टिफाईड कॉपीचे पैसे न भरता बेकायदेशीररित्या घेऊन चोरी करून कागद दाखल केलेले होते। माननीय न्यायालयाने सदरील डॉक्युमेंट्स हे फॉल्स समजून त्यांची जे दाखल केलेली रीट होती ते फेटाळण्यात आलेली आहे आणि आज शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। म्हणजेच शेवटचा 2 तारखेचा विजय आपलाच आहे। एवढे जनतेला मी आवाहन करून मतदान करा म्हणून एवढी विनंती करतो। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।